यानंतर डॉक्टर माया पंडित त्यांना विनंती करतो त्यांनी पहिल्यांदाच मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल प्रकाशित करायचं मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ही कविता वाचल्यानंतर काही दिवस आधी मला हे पुस्तक सारिकाने पाठवलं होतं आणि ते वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे बुडते हे जग रेखदेना डोळा असं म्हणणारे होता आणि त्यांच्या कवितांमधून त्यांनी सामान्य माणसांच्या नागवलं जाण्याबद्दल जे काही म्हटलेलं आहे ते. दुसरं म्हणजे अर्थातच झोळंबी हे आता माझ्या रक्ताचा भाग बनलेली आहे. त्या भाषांतराच्या सगळ्या प्रोसेसमध्ये झोळंबीची माणसं माझी माणसं बनली. झोळंबीतली म्हातारी, त्या म्हाताऱ्यामध्ये झालेलं परिवर्तन, कारण जो माणूस म्हशीचा म्हशीला इतकं प्रेम करतो तो नंतर तिला विकायला म्हणून आणण्यासाठी जातो. एका भांडवली समाजामधनं मध्ये एका अत्यंत नैसर्गिक निसर्गाबरोबरच्या एकात्मतेमध्ये राहणारा माणूस त्याच्यामध्ये सुद्धा कसं परिवर्तन होतं, भ्रष्ट परिवर्तन होतं वगैरे वगैरे. आणि अर्थातच त्याची जी वेदना आहे ती आहेच. खूप गुंतागुंतीची अशी कादंबरी होती, पण अर्थातच झोळंबी आणि झोळंबीच्या आसपास उडालेली माझ्या डोळ्यासमोर ती शाळा आली सर, की ज्या ठिकाणी शाळेमध्ये नकाशा मांडलेला आहे आणि त्या नकाशावरती धरणाचं पाणी आणि मग इथे हे गाव होतं, इथे हे गाव उडालं, इथे हे गाव उडालं. तसाच अनुभव मला सारिकाची कविता वाचून. तिसरी आठवण म्हणजे अर्थातच तुम्ही उल्लेख केला ती धरण बांधते. आणि आणखी एक आठवण म्हणजे, कारण सारिकाच्या कविता एका विशिष्ट ट्रॅडिशनमध्ये येतात असं मला वाटतं. त्यात ह्या कविता ही ट्रॅडिशन आहे प्रदीप पुरंदरेची. तुम्ही प्रदीप पुरंदरेच्या कविता वाचल्या की मला माहित नाही, परंतु प्रदीप पुरंदरेच्या कविता ह्या त्यांनी फुल्यांवरती सुद्धा कविता लिहिली की सरकारी अधिकारी फुल्यांना बोलवतो आणि तास 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 तो की तुम्हाला लाच कशी वाटत नाही असल्या प्रकारचं शेती वगैरे तुम्हाला माहिती की फुल्यांनी सरकारला एक निवेदन दिलं होतं की काय करायला पाहिजे आणि वस्तुस्थिती काय आहे, तुमची किती आढावा पाहिजे त्याच्याबद्दल. तेव्हा तो असं म्हणतो की सरकारच्या सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही फक्त टीका करताय आणि तुम्हाला अद्दबारच केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या छोट्याशा कृतीने, ही छोटीशी नाही असं, ही चांगली मोठी कृती आहे, पण जसा एखाद्या नदी पात्रामध्ये दगड टाकावा आणि मग अनेक गोष्टी वर उठावून याव्या, तसं या कविता वाचून मला झालं. आणि खरंच सांगते, काही वेळेला डोळ्याचं पाणी थांबवणं होतं. उदासाची सारिकाची कविता ही एका विशिष्ट ट्रॅडिशनमध्ये कविता आहे. ती अशी उत्पटान म्हणून वर आलेली कविता नाही आहे. अशा प्रकारच्या लिखाणाची प्रत्येक पाटणकरांच्या लिखाणामध्ये, केरच्या लिखाणामध्ये असे कितीतरी संदर्भ आढळतात. मुळात वेदनेची कविता आहे आणि ही वेदना विस्थापित करायची वेदना आहे. विस्थापित असं म्हटलं म्हणून जात असतं छोटासा विचार सांगितलं की भाषांतरकार आहे अनेक गोष्टींमध्ये, पण भाषांतरकार देखील विस्थापितच असतो. विस्थापितांना जसं आपलं गाव नसतं, विस्थापितांना खरोखर म्हणजे विस्थापितांना ना घरकांना घालतात अशी जी परिस्थिती असते तशीच भाषांतरकारांवर सुद्धा असते. तुम्हीच म्हणत नाही, माझ्यापेक्षा खूप खूप मोठे भाषांतरकार आणि तत्वचिंतक हे बोलून गेले असो तो मुद्दा वेगळा. सारिकाच्या कवितांमधून एक मी म्हटलं तसा सूर जो आहे तो पूर्वसूरींशी मी तो मुद्दा म्हणून केलाय. एखादं स्वयंपाक करताना आपण जसं जिरे मोहरी किती घालू आणि धने जिरेची पावडर किती घालू, मसाला असा
अतिशय उत्कृष्ट असा सांस्कृतिक ठेवा आहे असं मला वाटतं. विशेषतः चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांना असा ठेवा लागत असतो. त्यांचं भरणपोषण होत असतं त्यातून, विस्थापितांच्या दुःखांमधून. आणि हे विस्थापित धरणाच्या तळाशी गेलेले असतील किंवा फेकून गेलेले असतील खड्यासारखे, जसं घडवणीतल्या माणसांना उचललं आणि जयसिंगपुराकडे टाकून दिलं उसाच्या खड्यामध्ये. आणि मग त्यांना त्यांच्या बाया, त्यांच्या पोळी, त्यांच्या म्हशी, त्यांच्या गाई, हे सगळंच म्हणजे पूर्णच्या पूर्ण वास्तव हे एका भयकथेमध्ये बदलून गेलं त्यांच्यासाठी. ह्यांची भयकथा आता सुरू होते. अशा खूप भयकथा तुम्हाला मराठी साहित्यामध्ये दिसतील, हिंदी साहित्यामध्ये दिसतील. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पण आयरिश कवितेमध्ये दिसतील. मला असं वाटतं की सारिका तुझी कवितांचं नाव अशा जगभरच्या विस्थापितांच्या कवितेशी जोडते. ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याच्यामध्ये खूप थीम्स आहेत. आता माझ्या आईच्या 2 नव्याने इतकं चांगलं विवेचन केलं आहे की त्याच्यामध्ये मी फार भर घालावी असं नाही, पण मला जे आतमध्ये जाऊन स्पर्शून गेलं, म्हणजे ज्याला काळीच हलवून सोडणं म्हणतात, ती तारा साडी फेडता येत नाही आणि शेवटच्या घटकेपर्यंत पुकारत राहते ती, आणि तिच्या मदतीला कोणी येते ती बुडून मरते. राणीबाई बुडून मरते, चंदा बुडून मरते. तिला 3 लेकरं होती असं वाटत होतं, पहिलट तरी नाही. तिच्या आईला पण 3 लेकरीला 2 तरी नक्कीच होती असं. आणि मग त्यांचे पाण्यावरती तरंगणारे पडून गेलेले मोठे मोठे डोळे, हे सगळं, ह्या सगळ्यामधून एक प्रतिमांची अखंड मालिका होती जाते आपल्यासमोर. आणि प्रत्येक प्रतिमा ही एका विशिष्ट एका दुःखाचा धागा आहे, आणि या सगळ्या धाग्यांनी पिळलेलं असं हे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचं चित्र आहे. तू कशा लिहिल्यास कविता मला माहिती, मला वाचताना त्या माझ्या डोळ्याचं पाणी कळत होतं. आणखीन एक गोष्ट, मी खूप गोष्टी बोलण्यासाठी आहेत, सगळ्या गोष्टी मला नाही याच्यामध्ये मी खूप चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत की जितकं माणसांबद्दल तितकंच किंवा कणभर जास्त, जास्त जनावरांच्याबद्दल इतकी करुणा आणि एवढं वात्सल्य पुरामध्ये असणारी खेडेगावाशी परिचित असणारी बाई, आणि तिचं हृदय समजून घेणं. आणि हे फक्त बायकांचं नाही, म्हणजे त्या गावाचे पुरुष आहेत ज्यांनी खूप आटापिटा केला लोकांना वाचवण्याचा, आणि ते नाही वाचवू शकले. त्याच्या प्रतिमा सगळ्याच माणसांच्या ह्या पाठला करत राहतात, पुस्तकासारख्या आहेत. मी मनोरुग्णांचा एक शब्द वापरतो. मनोरुग्ण विस्थापितांपैकी कोणी नाही आहे, मनोरुग्ण राज्यकर्ते आहेत. ज्या राज्यकर्त्यांना शरम वाटत नाही की आपल्या विकासाच्या धोरणांमध्ये विनाशाची धोरण दडलेली आहेत, त्याच्यामध्ये इतकी जनावरं, इतकी पोरं, इतक्या शाळा, इतक्या बाया, इतकी माणसं आणि इतक्या संस्कृती माती आणि चिखल होणार आहे, हे माहीत असून सुद्धा ज्यांना त्या पैशाची आस लागून राहिली. खरं म्हणजे मला कधी कधी वाटतं की एखादा प्रलय व्हावा आणि ही जी सगळी सरकारी ऑफिसेस आहेत ना, फक्त तेवढी ऑफिसेस पाण्यात बुडून मरावी, बुडावी, तडतडून मरू देत लोकांना. ती बुडत असेल तर आपण जवळच, पण त्यांना कळू दे की काय असतं दुःख, सर्वस्व लुटलं जाण्याचं, नष्ट झाल्याचं, चिखल माती दगड झाल्याचं. ही कुठल्या मातीनं बनवलेली माणसं आहेत मला माहिती, आणि अत्यंत निर्लज्जपणाने ही माणसं आपल्याला नैतिक मूल्य शिकवतात, स्वच्छ कारभाराची हमी देतात. सांगायची गोष्ट म्हणजे रोखीचं प्रमाण पैशाचं खरंच वाढलंय आपल्याकडे, असं बँकेच्या अहवालाने म्हटलं. आपल्याला अर्थ कळतो की याचा अर्थ असा होतो की भ्रष्टाचारामध्ये, निवडणुकांमध्ये जो सगळा पैसा बेलगामपणाने उधळला गेला ना, तो पैसा आहे. सर्वसामान्य माणसांच्या जवळ एवढा पैसा खर्च करायला ऐकतच नाहीये. त्यांच्याकडे खरेदी करायची सुद्धा
साध्या साध्या गोष्टी सुद्धा हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा जो मोकाट सुटला आज आठवणच झाली म्हणून सांगते की किती रिढ्या कातडीची आणि गेंड्याच्या कातडीची आपण म्हणतो खरं म्हणू नये असं. कारण गेंडा हा सुद्धा समृद्धी वागतो आपण त्यांच्या बरोबर. कोणी गेंड्याला वाघाबरोबर किंवा आणखी कोण प्राणी असतील म्हणून तरी त्यांच्याबरोबर युद्ध करून आपण राजा म्हणून डिक्लेअर केल्याचं ऐकलं नाही मीच करतो. माफ करा मी एक उल्लेख केला हे बरोबर नाही, असंविधानिक भाषा आहे. पण ही मंडळी करतात आणि ह्यांना जाब विचारायला आपण कमी पडतो. सारिकाची कविता हा जाब विचारण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतो. हे नुसतं दुःखाचं वर्णन नाहीये, त्याच्या पाठीमागे एक जळतं हृदय आहे आणि त्या जळत्या हृदयाची मशाल घेतली पाहिजे. आपण हातात आधी लावल्या पाहिजे. एकदा पानसरे म्हणाले होते असं, आज त्यांचा दिवस आहे की ज्या वेळेला भाकरी नसणारी लोक त्या गुदामांना आधी लावतील ना त्यावेळेला कळेल लोकांना लावूया आधी आपण. पानसऱ्यांनी असं कोणतीच काम करेल ते म्हणाले तर त्यांच्या अंतःकरणातली त्याच होत. पण पानसऱ्यांनी हे खरोखरच विषयात आपल्याला आधी लावायला पाठवून गेली मला म्हणायचं की एवढंच आहे की खरं म्हणजे आपण खूप झालं आता, खूप झालं आता, खूप गोडवे गायले तुमचे, खूप गोडवे गायले तुमच्या विकासाचे, खूप आरत्या उभाळल्या तुमच्या विजयांबद्दल, तुमच्या विकासांबद्दल. आता कम डाऊन टू अर्थ, ब्रास टॅक्स. आता या जमिनीवर खाली उतरून नाहीतर तुम्हाला बोलवल्याशिवाय करणार नाही. तो भारत बिचारा इतक्या लोकांना आणि तुम्ही सुद्धा इतक्या धरणग्रस्तांना घेऊन उपोषण करतात, धरणी आंदोलन करतात, ठिय्या आंदोलन करतात, मुक्काम ठोकून प्रशासनासमोर राहतात, रात्रंदिवस बसतात. ते पोराबाळांचं लेकरांचं पण बसतात. अजून देखील त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. का नाही कोल्हापुरातल्या प्रत्येकाला वाटत, का नाही धरणाचा फायदा घेणाऱ्या प्रत्येकाला वाटत की जावं त्यांच्या बरोबर आणि करावं काहीतरी. सॉरी म्हणजे मला माहिती आहे की अशा प्रकारे बोलणं हे काही फारसं राजेस नाही. पण सारिकाच्या कवितांनी माझी बोलायला होते खरं म्हणजे खूप बोलता येईल. मी तर म्हणेन की अशा सगळ्या कवितांचा जाहीर कार्यक्रमच करायला पाहिजे. अशा कविता आहेत, पथनाट्य आहेत, एक चळवळ उभा राहायला पाहिजे. आणि मला नाही वाटत की आपण जर असं काही केलं तर लोक इतकी नफट झालेली आहेत की त्याला काहीच लाज वाटणार नाही. कुठेतरी आवाहन करायला पाहिजे. आता बास झाला हा खेळ, हा सत्तेचा आणि भ्रष्टाचाराचा खेळ बस झाला असं आपण कधीतरी ठामपणाने उभं सांगायला पाहिजे. आणि ती उभराची वेळ आलेली आहे असं मला सारिकाच्या कविता वाचून आणखी प्रत्यक्ष खूप जाणवलं. त्यामुळे मी थोडीशी भावूक झाली असेल किंवा काही एखादा दुसरा अधिक शब्द माझ्याकडून गेला असेल माफ करा. पण मला असं वाटतं की मी तुमच्या हृदयात असलेल्या उद्वेगाचीच एक प्रतिमा तुमच्यासमोर मांडली. सारिकाच्या कवितांमध्ये खूप थिंग्स आहेत. त्या कविता मी वाचणार नाही, त्या थिंग्सही मी बोलणार नाही कारण मला रोग आहे तुमची मदत आहे. जरूर वाचा, विकत घेऊन वाचा, कुणाचं काही उसणं घेऊन नका वाचू. अशा कविता खरंच विकत घ्याव्या. त्या आपल्या जवळ असाव्यात कारण त्या आपल्या वेदनांना मुखरित करत असतात. आपल्याबरोबर आपले आणि विस्थापितांचे अनुभव तयार करत असतात. आणि जोपर्यंत हे पूल आपण बांधत नाही तोपर्यंत आपण असे कितीही कार्यक्रम केले तरी माफ करायला मिळत आहे. ह्याला जर कृतीची जोड दिली नाही, सगळ्या लोकांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून काहीतरी बदलू असं ठरवलं नाही तर मग हसणार दुर्घटनेवरचा ह्या लोकांनी केलेला रिपोर्ट परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये वाचला. 4 दिवस सुचून इतकी बेपरवाई कशी असते जगात आणि लोकांच्या तरी सत्ताधाऱ्यांच्या कुठंतरी त्याला हलवलं पाहिजे मुळापासून. जोपर्यंत आपण त्यांना सफिशियंट आव्हान कमी करत नाही तोपर्यंत ते त्यांच्या गतीनं माणसांचे जीव घेणारा विकास करत. मला या ठिकाणी
आणि मी तुमचेही आभार